एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। कारण ओबीसी आणि इतर प्रकरणं आलेली आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। ओबीसींसह इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असं राज्य सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। तर 65,000 मशीन उपलब्ध आहेत, अजून 55,000 मशीन्स आवश्यकता आहे असं देखील सांगितलेलं आहे। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ द्या, कोर्टाच्या आयोगाला या सूचना आहेत। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ द्या अशा सूचना कोर्टानं आयोगाला केल्या आहेत। पालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, कारण ओबीसी आणि इतर प्रकरणं आलेली आहेत असं सरकारी वकिलांनी सांगितलं। तर ओबीसी आणि इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये केला आहे। यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आता सुनावणीला सुरुवात झाली। 65 मशीन्स आहेत, आणखी 55,000 मशीनची आवश्यकता आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टामध्ये म्हटलंय। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टानं सरकारला दिले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। त्यामुळे 31 जानेवारीच्या आधीपर्यंत जिल्हा परिषदांपासून ते नगरपालिका तसंच महापालिका निवडणुका देखील सरकारला घ्याव्या लागणार आहेत। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश कोर्टानं सरकारला दिले आहेत। तो ओबीसी आणि इतर प्रकरणं असल्यामुळे यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केलाय। त्या संदर्भात 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असं कोर्टानं सरकारला सांगितलेलं आहे। त्यामुळे 31 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदांपासून ते नगरपालिका महानगरपालिका निवडणुका देखील सरकारला घ्याव्या लागणार आहेत। नोव्हेंबर 2025 पर्यंत मशीन्स पुरवा असे आदेश कोर्टानं आयोगाला दिले आहेत। निवडणूक आयोगाला हे आदेश देण्यात आले। नोव्हेंबर 2025 पर्यंत या मशीन्स पुरवा असं कोर्टानं निवडणूक आयोगाला म्हटलंय। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, सुप्रीम कोर्टाचा काय आदेश?